विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मात्र शेवटच्या प्रचाराची तारीख ही 18 तारीख असणार आहे। 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराची तोफा आहेत त्या थंडवणार आहेत। मात्र त्यापूर्वी सांगता सभा या सर्वांकडूनच घेण्यात येणार आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती एकूण 4 पक्षांनी सांगता सभेसाठी अर्ज केलेला आहे। 18 तारीख ही शेवटची असल्यामुळे रविवार सुद्धा येतोय आणि या रविवारच्या तारखेलाच मोठ्या प्रमाणात सभा घेता येईल यासाठी मनसेने पहिला अर्ज दाखल केलेला आहे। तसंच शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट, भाजप यांच्याकडून सुद्धा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मात्र प्रथम येणारच प्राधान्य हे मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येतं। त्यामुळे मनसेला हे मैदान मिळतं की इतर कोणत्या पक्षांना मिळतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची पहिली ठिणगी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये पडली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघाचं तब्बल 11 वेळा स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी देखील महाविकास आघाडीचं काम करून धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला होता। मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याने आता या ठिकाणी जागा कुणाला सुटणार ह्या वादाला सुरुवात झाली आहे। भाई बाबासाहेब देशमुख यांनी आम्हाला ही जागा सन्मानाने न सुटल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडू आणि आमची ताकद दाखवून देऊ असा थेट इशारा आता महाविकास आघाडीला दिला आहे आणि शेतकरी कामगार पक्ष कसल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवणार असं देखील बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर केलं आहे। त्यामुळे आता कुठं ह्या वादाला सुरुवात झाली असली तरी या वादावर आता तोडगा कसा निघणार याकडे सांगोलावासियांचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील कमळाऐवजी घड्याळ घेऊन मैदानात उतरण्यात असल्याची शक्यता दिसत आहे। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे सांगलीच्या तासगाव कवठेमाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। मात्र जागा वाटपाच्या तिढ्यात भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात असतील अशी चर्चा सुरू झाली आहे। तसेच ते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्यालयाला सुद्धा भेट देऊन अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरची विशेष ओळख आहे। मात्र या ठिकाणी एमआयएमचा सुद्धा दबदबा तेवढाच आहे, कारण मुस्लिम मतं ही एमआयएमच्या पारड्यात बऱ्याचदा पडल्याचं पाहायला मिळालं। कारण मागील लोकसभेमध्ये सुद्धा इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आलेले होते। मात्र आता इम्तियाज जलील हे नांदेडमधून निवडणूक लढणार आहेत आणि अशामध्येच मग छत्रपती संभाजीनगरातील मुस्लिम मतं कुणाला मिळणार हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण मध्यमधून इम्तियाज जलील हे निवडणूक लढणार होते अशी माहिती देखील प्राथमिक स्वरूपात समोर आली होती। मात्र आता ही निवडणूक जी आहे ते आता नांदेडमधून लढत आहेत, त्यामुळं मध्यमध्ये जर मुस्लिम उमेदवार असेल तर महाविकास आघाडीची मतं ही मुस्लिम उमेदवाराला जातील अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळं प्राथमिक स्वरूपात हे देखील पाहावं लागेल महाविकास आघाडी स्वतःच्या फायद्यासाठी नेमकं या ठिकाणी कोणाला उमेदवारी देतं आणि त्यानंतर ही मुस्लिम मतं स्वतःच्या पारड्यात पाडून घेत असताना या ठिकाणी मुस्लिम, मराठा आणि दलित फॅक्टर जो आहे त्याला किती यशस्वीपणे महाविकास आघाडीला याचा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे महायुतीसुद्धा याच माध्यमातून जोरदार तयारी करते। मात्र मुस्लिम मतं पारड्यात पाडून घेणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठ नेत्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निष्ठावंत समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप नुकतंच भाजपमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला आहे। तर त्याचाच एक बळी मी देखील असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे। मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने 2 दिवसापूर्वी भाजपकडून त्यांना जे आहे ते 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं। मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामटेक येथे आले असता त्यांनी आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जी आहे ते जाहीर केली होती। त्यानंतर मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्या उमेदवारीला विरोध दर्शवत त्यांच्या कार्यकर्त्यासह सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपघाती मुख्यमंत्री झाले असं देखील ते बोलले होते। त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून जी आहे ती निलंबनाची कारवाई करण्यात आली। मात्र मल्लिकार्जुन रेड्डी यांनी निलंबनाच्या कारवाईवर बोलताना सांगितलं की मला कोणताही या ठिकाणी जे आहे ते वेळ दिला गेला नाही किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही, कारण की
मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असताना देखील अतिशय तातडीने जी आहे ती माझ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता एकूणच सद्यस्थितीमध्ये मी अजूनही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेल। मात्र यावर तात्काळ काही ना काही निर्णय घ्यावा आणि पुन्हा आपला जो निर्णय आहे तो मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केलेली आहे। मात्र त्या पद्धतीने त्यांची विनंती मान्य जर केली गेली नाही तर 28 तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट वाटपापूर्वी सध्या महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, कारण की याच मतदारसंघामध्ये भाजपाकडून राजेंद्र मस्के, शिंदे गटाकडून अनिल जगताप आणि अजित पवार गटाकडनं योगेश क्षीरसागर या तिघांकडूनही उमेदवारी मागितली जात आहे। परंतु हा जो मतदारसंघ आहे याच मतदारसंघामध्ये शिवसेनेने जो दावा केलेला आहे तो आज तागायत कायम आहे। त्यामुळे शिंदे गटाकडून अनिल जगताप यांची उमेदवारी जी आहे ती मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। परंतु जर पाहिलं तर महायुतीमध्ये याच कारणावरून कुठे बिघाडी होते का अशी देखील शक्यता सध्या राजकीय जाणकारांकडून केली जाते आहे। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत जी आहे ती पाहायला मिळाली होती। परंतु या 2024च्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघामध्ये चुलत भावाविरुद्ध भाऊ असा सामना रंगण्याची देखील शक्यता आहे, कारण की योगेश क्षीरसागर त्याबरोबर संदीप क्षीरसागर हे दोघेही भाऊ जे आहेत ते आमने सामने उभा येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच बीड विधानसभा मतदारसंघातील जो ट्विस्ट आहे तो अधिकच वाढलेला आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरणाच्या कामासाठी पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर शहराच्या नजीक तब्बल 21,36,140 रुपये एवढा विकास निधी खर्च करून 55हून अधिक बगड्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या। मात्र सध्या या ठिकाणी अवघ्या काही बगड्यांच्या प्रतिकृती शिल्लक राहिल्या असून यातील काही बगडे अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यातील अनेक बगडे हे महामार्गातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त काढून एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेले दिसून येत आहे। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी हा वाया गेल्याची खंत इंदापूरकरांच्या मनात आहे। माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी जरी आणला असला तरी त्या निधीचा काही प्रमाणात विनियोग झाल्याचे चित्र या बगड्यांवरूनच दिसून येत आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परतीच्या पावसानं कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे। भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। या पार्श्वभूमीवरती सकाळी 11 वाजल्यापासून धो असा पाऊस कोल्हापूर शहरात पडताना पाहायला मिळतोय। त्यासोबतच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याची देखील घटना घडलेली आहे। ढगांचा गडगडाटही लोकांना ऐकावास मिळतोय। एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या पावसामुळं शेतीचंही काहीसं नुकसान झाल्याचं आपल्याला सांगण्यात आलं आहे। या सगळ्या पावसापासून जनजीवन तर विस्कळीत झाले, मात्र नदीकाठचा काही भाग असेल, कारण पाणी देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। दुसरीकडं पावसात देखील जाणं टाळावं, कारण धोकादायक पद्धतीनं विजा आहेत त्या कोसळण्याची शक्यता आहे, ती देखील भारतीय हवामान खात्यानं वर्तवल्यामुळं सर्वच आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। सतीश औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये विद्युत पुरवठा सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। हिंगोलीच्या कुशेगाव असो, पानकनेर गाव असो, या ठिकाणी सौना गाव असो, त्याचबरोबर नरसी नामदेव या भागासह अनेक भागामध्ये विद्युत पुरवठा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली आहेत, मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही। त्याचबरोबर शेतकरी या महावितरण कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। संपूर्ण बैलगाडी असो, त्याचबरोबर गुरंढोरं घेऊन या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषणकर्त्या ज्या शेतकऱ्याची सध्या प्रकृती चिंताजनक बनत चाललेली आहे आणि या शेतकऱ्यांनी सध्या उपचार घ्यायला नकार दिलेले आहेत। मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा मागणी करण्यात आली की या उपोषणकर्त्याकडे लक्ष द्यावे, मात्र उपोषणकर्त्याकडे या ठिकाणी अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळते आणि आता उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक बनत चालल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली।
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीने संकटात सापडलेला आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी वारंवार शेतकऱ्याच्या वतीने प्रशासनाला निवेदनसुद्धा दिले, मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याच्या संत्र्याला आलेला बार हा पूर्णतः खचल्याने शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, मात्र कृषी विभाग याकडे कुठेही लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. झालेला पीक हा पूर्णतः नैनाट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल का, कृषी विभाग दिलासा देतील का, असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ.